अभियंता यांनी सांगितले, जे की ह्या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही। आणि लोकसंख्या पाहता शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे। यामुळे शहरात अस्वच्छता पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। शहरातील स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कचरा संकलन अधिक सुलभ करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी कॉम्पॅक्टर वाहने उचलता येणाऱ्या कचरा कुंड्या ठेवणे आवश्यक आहे। यामुळे शहराच्या मुख्य रस्ता व रस्त्यावरील कुंड्या कॉम्पॅक्टर वाहने थेटपणे उचलता येणार आहेत। सदर कचरा कुंड्या या घनकचरा व्यवस्थापनाच्या निकषानुसार टिकाऊ आणि हाताळण्यास सोप्या असणे अपेक्षित आहे। या कामा करण्यास मंजुरी मिळणे आवश्यक आहे, असे संबंधित विभागाचे अभियंता यांनी सांगितले। नानाने मांडलेल्या सर्व गोष्टींना मी अनुमोदन देखील देतो। खुर्शीदबाईने, सारिकाताईने याच्यासोबत मीही अनुमोदन देत होते। आता आज आमच्या गटनेत्यांनी आणि नगरसेवक अशफाकबाईंनी ज्या सूचना केल्या, मी त्यांचं अभिनंदन करतो। असं नाही की हे जे वित्त आयोगाचे पैसे आले त्याचा हेड स्वच्छता विभागाच्या सभापती किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावात ठेवलेला आहे। ते सर्व मुख्याधिकारी साहेबांचे आहे आणि फारुख पटेल साहेब गटनेते तुम्ही आमचे, हे जे आपले 15 वित्त आयोगाचे पैसे आलेले आहेत, ह्या पैशावर आपल्या सर्वांचा तो आहेच आहे, पण माननीय जिल्हाधिकारी साहेब 8 दिवसाला एक मिटिंग याच्यावर घेतात। 2-3दा मी त्यांना बोललो, फडसे साहेब जवळपास ती आचारसंहिता लागली नसती तर त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व संपलं बी असतं, पण त्यांची बदली, आचारसंहिता लागली, त्यांची बदली झाली। नंतर आमचे सीओ साहेब आले। सीओ साहेब, आपण सभागृहाला याबाबत 15 विभागाबाबत जिल्हाधिकारी साहेबांचं आपलं कसं, याबाबत त्यांच्या काय भूमिका आहे हे आपण सांगा। नाही, या आपण ऐकून बोलू द्या ना, तुम्ही बोलले आणि ऐकलं ना, आमच्या नंतर बोला तुम्हाला। सभागृह तुमच्या दोघांसाठी नाही ना, सभागृहात तुम्हाला काय करायचं नाही ना, तुम्हाला खाली करायचं सगळं। तिथे सभागृहात सगळ्यांना माहिती आहे, दाखवायचं एकल करायचंय हे सभागृहाला सगळ्यांना माहिती आहे। दाखवायचं एक आणि करायचं हे सभागृहाला माहिती आहे। इथं दाखवायचं आता दाखवल्याशिवाय होणारच नाही, आता दाखवल्याशिवाय होणारच नाही। जे न दाखवता केलं ते बी दिसेल ना आता। अध्यक्ष महोदय, ही जी 15 वित्त आयोगाची जी शहराची प्रक्रिया करायची, जे त्याची सगळी कामकाज किंवा त्यात कोणते आता काम घेण्यासारखं तर काही नाही, हे सगळं शहराचं आहे। वार्ड वाईज किती लेबर द्यायची, समान द्यावं लागते, वेगवेगळं तर काही होणार नाही। लोकसंख्या 2-500 कमी जास्ती आहे, एखादा लेबर कमी जास्ती होईल, त्याच्यामुळं त्यात काही वेगळं काम घेण्याचं, जसं बांधकाम विभागात आमच्या वडा साहेबांचे हे नाली घ्या, तो रस्ता घ्या, हे काम द्या, ते काम द्या, तिथपर्यंत जाऊ द्या, त्याच्या घरापर्यंत त्याच्या घरात, असं ह्याच्यात नाही। तेही करता येईल छोटे छोटे नाही, ते छोटे तुकडे पाडू कंपनी तर चालवायची नाही आम्हाला, तुकडे पाडू कंपनी तर चालवायची नाही आम्हाला। आम्हाला अखंड करायचं, एक करायचं आणि समान करायचं। आम्हाला अखंड करायचं, समान करायचं आणि सर्व शहराचं करायचं, असा आमचा हेतू आहे। मी तुम्हाला जे सभागृह ठरविल ते अंतिम, मी ती ठेवलं, त्यात काही माझं पर्सनली माझा इंटरेस्ट नाही, त्यात काही पर्सनली मी तुकडे पाडू कंपनी त्यात काही टाकली नाही, ते तुकडे करून मला इतके द्या असं वेगळ्या प्रकारे मी त्यात काही केलेलंच नाही। माझी भूमिका ठाम आहे आणि त्यात माझं काही इंटरेस्ट सुद्धा नाही की ते काम कुणाला भेटणार आणि कोण घेणार, त्यात सुद्धा आमचा इंटरेस्ट नाही। हे मी तुम्ही ठरवा, आमचा विषय नाही त्याच्यात, परंतु हे लवकर झालं पाहिजे अशा सूचना मी अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना करतो। आणि ह्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब या सर्व वॉटर सप्लाय असाना आणि स्वच्छतेवर जे 15 वित्त आयोगाचे पैसे आलेले आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, यात काही नाही। आणि ते तर आहेत, सभागृह बी आहे, काही चुकीचं त्यात माझ्याकडून आला असेल
तर मी सर्व सभागृहाची माफी मागतो. त्याचं कारण आहे की माझं वैयक्तिक त्यात इंटरेस्ट काही नाही. माझं सार्वजनिक विचार त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे मी माफी मागतो की त्यात समजा कुणाचे त्या ठरावामुळं मन दुखावले असतील किंवा नगरपालिकेचं त्यात काही नुकसान झालं असेल किंवा मी तुकडे पाडू कंपनी करून त्यातून पैसे काही खाल्ले असतील तर मी जाहीर माफी मागतो. यात काही माफी मागायला मला काही त्रास होणार नाही. धन्यवाद.